नाशिकमधील सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली। या कंपनीत काचा तयार केल्या जातात। स्फोटानंतर सिन्नर MIDC सह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले। बॉयलर फुटल्यामुळे स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचे सांगितले जात आहे। MIDCत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे। सिन्नर MIDC सह सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। सिन्नर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील माळेगाव MIDCतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड कंपनीत काचा तयार केल्या जातात। यामध्ये बॉयलर फुटल्यानंतर मोठा स्फोट झाला व कंपनीत आग लागली। आग लागली त्यावेळी कामगार काम करत होते की नाही, तसेच आगीत कोणी अडकले की नाही याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती। कंपनीतून आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडत असून परिसरात धूर पसरला। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, सिन्नर।